BE मेकॅनिकल करून ॲटोमोबाईल गॅरेज टाकणारा कदाचित त्या काळातला वेगळा मुलगा म्हणून कुणी मला हेटाळणी देखील केली. एवढा मोठा सेटअप केलेला होता, भांडवल घातलेलं होतं, बँकेचं लोन होतं, CC होत्या. अशा परिस्थितीमध्ये दुकान बंद करून MPSCचा अभ्यास करणं हेही शक्य नव्हतं. जेव्हा गडाचे दोर कापले गेले तेव्हाच मावळे जीवावर उदार होऊन लढले होते. अशाच प्रकारे तू समज की आता तुला पाठीमागचे दोर कापलेले आहेत, हे दुकान, हे घरदार सगळं विसर आणि ही लढाई तुझ्या अस्तित्वाची आहे असं समजून तू लढ. इकडं मित्रांकडे सोपवलेलं दुकानाचं कारभार सगळा, बँकांची CC, लोन, कर्ज, लहान बाळ घरी, पत्नीकड. या अवस्थेमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मात्र MPSCमध्ये सर्वात महत्त्वाचा काय असेल तर आहे तो कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी जर माझे विचार भरकटत राहिले, काही दिवस मला त्याचा त्रास देखील झाला. विचार भरकटणं म्हणजे तुमचा वेळ वाया जाणं, आणि वेळ वाया जाणं म्हणजे तुम्ही पाठीमागे येणं. सक्सेस नीड्स सॅक्रिफाईस अबाउट व्हॉट? लहान लहान सुख, त्या काळात तत्कालीन काळातले मोह, विचारांचे गुंतागुंत, ह्या गोष्टी जितक्या आपण करू तितकं तुम्ही इतरांच्या तुलनेनं खाली येता. परंतु लढाई लढणं हेच आपल्या हातात असतं. यश येणं अपयश येणं हे आपल्या हातात नाही. स्पर्धात्मक परीक्षेमधलं यश हे म्हणजे काही जीवन असू शकत नाही. प्लॅन बीमध्ये मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत ज्यांनी शून्यातून सुरुवात करून देखील आज ते जगावर राज्य करता येतं. की आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवा. विसरू नका की आपण एका कुठल्या कुटुंबातून आलेलो आहोत, शेतकरी कुटुंबातून आपण आलेलो आहोत. आपले पाय मातीलाच असू द्या, कधीही जमीन सोडू नका. तेव्हा मला कळलं की या युनिफॉर्ममध्ये किती ताकद असते. सर्व लोक पटकन बाजूला सरकले आणि त्यावेळी त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा मात्र फक्त माझ्याकडून होत्या. माझ्याकडून म्हणजेच या युनिफॉर्मकडून होत्या. आणि जेव्हा तेव्हा ते डॉक्टर म्हणले, साहेब रक्तस्राव इतक्या प्रचंड प्रमाणात होत होता, अजून काही झाला असता, अजून थोडा वेळ गेला असता तर कदाचित आम्ही हिला वाचवू शकलो नसतो. त्यावेळी मला जो अभिमान झाला या युनिफॉर्मचा आणि मी त्या सर्व्हिसमध्ये असण्याचा, तो मी कधीच विसरू शकत नाही. का आणि कशासाठी जगावे मी, विचारा प्रश्न स्वतःला नेहमी. जगू पांग फेडा या मायभूचे, आम्ही मार्ग चालवू जिजाऊ स्वतःचे, आम्ही मार्ग चालवू जिजाऊ स्वतःचे. ग्रो मोशनला सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ चुकवू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रकाश सुरेश मुळे. सध्या मी पिंपरी चिंचवड या ऑफिसमध्ये मोटार वाहन निरीक्षक, म्हणजे आपण सर्व त्याला RTO इन्स्पेक्टर अशा नावाने ओळखता, अशा या पदावर गेली 2 वर्षे मी पिंपरी चिंचवड कार्यरत आहे. माझं जॉईनिंग 2007 साली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कोल्हापूर येथे झालं. त्यानंतर आज डिपार्टमेंटमध्ये 12 वर्ष अविरतपणे ही सेवा चालू आहे. दर 3 वर्षांनी आमच्या बदल्या होत असतात. या पोस्टिंग दरम्यान सुरुवात कोल्हापूर, त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोलीतील पोस्टिंग असेल, त्यानंतर सातारा, त्यानंतर बारामती आणि सध्या मी पिंपरी चिंचवड येथे कार्यरत आहे. या विविध ठिकाणी काम करत असताना वेगवेगळा महाराष्ट्र, त्याची संस्कृती, तेथील विद्यार्थ्यांची अडचणी, त्यांच्यातील स्पिरिट, या सगळ्या बाबी जवळून बघता येतात, त्यांचं कल्चर बघता येतं. मी मुळातच एका छोट्याशा खेडेगावातून वाढलो. अगदी छोटंसं बालाघाटाच्या उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेलं माझं गाव उक्कडगाव खूप आतमधल्या भागात असलेलं दुर्गम गाव आहे. तसं ज्या गावामध्ये मी जेव्हा लहान होतो तेव्हा 7वीपर्यंत शाळा होती आणि शाळेमध्ये सुद्धा अगदी खूप छान पूर्वीच्या शाळा असायच्या त्या प्रकारची आमची ती शाळा होती, ज्यामध्ये एकच वर्ग, एका वर्गामध्ये एक टीचर 3 वर्गामध्ये शिकवत असायचे. आणि ज्यामध्ये लहानपण मला आठवतं, जेव्हा शाळा भरायची तेव्हा सगळ्या शाळेतून मोठ्याने आवाज, पाड्याचे आवाज यायचे, कविताचे आवाज यायचे. एका वर्गामधून पाढे सुरू असायचे तर दुसऱ्या वर्गामधून कविता सुरू असायच्या. आणि एवढं असून सरांचं मात्र, शिक्षकांचं सगळीकडेच लक्ष असायचं. एवढ्या छोट्याशा झेडप जिल्हा परिषदेच्या शाळेतून मी सुरुवात केलेली होती. खेडेगावातील ते अवखळ लहानपण होतं. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी तशी शेतकरी कुटुंबातील होती. खूप मोठं कुटुंब होतं आमचं, एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या गावातील आमच्या उकडगावामधील खूप सारी जमीन आमच्याकडं होती, परंतु पाण्याअभावाने मात्र एक सर्वसामान्य शेतकऱ्याप्रमाणेच आम्ही सर्व जगत होतो. त्या काळामध्ये आमचे वडील, ज्यांना या शिक्षणाचं खरं महत्त्व कळलं होतं, त्यामुळं शिक्षणाशिवाय प्रगती नाही हा त्यांचा मंत्र म्हणता येईल वडिलांचा. त्यांनी स्वतः घराबाहेर पडले, त्यांनी शिकले, ते BPEd झाले आणि गावातील आमच्या कुटुंबातील पहिले शिक्षक म्हणून ते जॉईन झाले. आणि त्यांनी शिक्षणाचं महत्त्व आम्हा चुलत्यांच्या मुलाला असेल, आमच्या घरात असेल, सगळ्यांना किंवा आमच्या गावातील लोकांना महत्त्व पटवून सांगितलं. म्हणूनच की काय, 4थी नंतर आम्हा सर्व भावंडांना गावातील उत्कृष्ट शिक्षणाच्या मिळावं ह्या हेतूने
बार्शी येथील नामांकित जगदाळे मामा यांच्या संस्थेमध्ये ॲडमिशन्स घेण्यात आले. बार्शी त्या काळी शैक्षणिक शहर म्हणलं जायचं होतं. खूप बार्शीतून जगदाळे मामाच्या संस्थेमधून आज कित्येक डॉक्टर, इंजिनियर्स, IAS, IPS अधिकारी घडलेले आहेत. अशी एक खूप सुंदर शैक्षणिक संस्था जी जगदाळे मामा यांनी घडवलेली होती, त्या शाळेचा मी विद्यार्थी होतो. त्या शाळेमध्ये माझं पुढचं शिक्षण घडत गेलं. त्या शाळेमध्ये घडत असताना बार्शीतल्या शैक्षणिक वारशामुळं असेल कदाचित 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदयची एक्झाम आणि 7वी स्कॉलरशिप या एक्झाममध्ये स्पर्धात्मक परीक्षेमध्ये भाग घेण्याचा वडिलांचा अट्टाहास असायचा, जेणेकरून आपण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कुठं आहोत हे आपल्याला लहानपणीच कदाचित त्यांना पाहायचं असावं किंवा त्यांची इच्छा असावी. त्या स्पर्धा परीक्षा देत असतानाच कुठंतरी तो कॉन्फिडन्स निर्माण होत गेला होता. वाचनाची वडिलांना आवड होती, त्यामुळं 6वी 7वीमध्ये संभाजी कादंबरी असेल, छावा असेल, या कादंबऱ्या असतील, ऐतिहासिक कादंबऱ्या असतील, पौराणिक काही संदर्भ असतील, अशा प्रकारची पुस्तकं वाचनालयातून नेहमी आणून आम्हा भावंडांना त्यांनी देत होते. त्यातून वाचल्यानंतर आवर्जून विचारायचे की तुला या कादंबरीतून काय शिकायला मिळालं. तर मला अजून आठवतं, जेव्हा मी छावा वाचली तेव्हा त्यांनी मला विचारलं यातून तुला काय वाटलं, काय शिकलास तू. तेव्हा मी त्यांना म्हटलं मला यातून संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्याविषयीचे प्रेम कळालं, स्वराज्य कळालं, संभाजी महाराजांचा त्यातला स्वराज्यासाठीचा लढा कळाला. त्यावेळी त्यांनी सांगितलं त्याचबरोबर एक लक्षात ठेव, शिवाजी महाराज जे एक सर्वसामान्य सरदार घराण्यातले होते, त्यांनी स्वतःचं राज्य स्वतः उभं केलं होतं. आपण सुद्धा अशाच प्रकारची लढाई लढायची आहे. आजच्या काळामध्ये ही लढाई लढण्यासाठी फक्त एकच क्षेत्र आहे, ते म्हणजे शिक्षण. म्हणून तुम्हा सर्वांना मी हेच सांगतोय की शिक्षणानंच पुढं जाता येईल, स्वतःची लढाई स्वतः लढता येईल. वडिलोपार्जित कमवली दौलत कोण पुरुषार्थाची, हे वाक्य ते आम्हाला आवर्जून सांगायचे. आपल्या घरी शेती जमीन जुमला जरी असेल तरी तुझं स्वतःचं कर्तृत्व काय, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जो तुम्हाला पाया लागेल तो मी देईल तुम्हाला, परंतु लढाई ही लढलीच पाहिजे. आपल्या स्वतःसाठी, घरासाठी, देशासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये काहीतरी आपला वेगळा हातभार लागला पाहिजे. ह्या विचारांचे ते होते. या विचारातून आम्ही घडत गेलो होतो. आणि नंतर शैक्षणिक माझं कॉलेज देखील नंतर पुढं 11वी 12वी देखील ह्याच्यातच झाली, बार्शीमध्येच झाली, महाराष्ट्र विद्यालयामध्ये जगदाळे मामाच्या संस्थेतच झाली. संस्था त्या काळात देखील खूप सुंदर कॉलेज असायचं. वेगळे क्लासेस लावायची गरज नव्हती. तिथले शिक्षक एवढे आत्मीयतेने शिकवायचे. 11वी 12वी देखील अशाच प्रकारे जेव्हा आमची झाली त्यानंतर मात्र चांगल्या मार्क्सनी ए ग्रुप होता माझा, इंजिनिअरिंगला मला ॲडमिशन मिळालं. इंजिनिअरिंग करण्याचा योग आला कोल्हापूर युनिव्हर्सिटीतील दत्ताजीराव कदम इंजिनिअरिंग कॉलेज इचलकरंजी येथे. तिथं गेल्यानंतर मात्र तो भाग पूर्णतः वेगळा होता. जिकडं आम्ही मराठवाड्यात आमच्या किंवा सोलापूर जिल्ह्यात पाण्याअभावी स्ट्रगल पाहत होतो, मात्र कोल्हापूर भागातले सधन शेतकरी पाहिल्यानंतर वाटायचं की किती सधनता आहे, यांच्याकडे मुबलक उपलब्धता आहे, अशा प्रकारे काहीतरी कामं करता यावी, अशा प्रकारे आपण आपल्या भागाला काहीतरी करावं आणि हे करण्याची ताकद कुणाच्यात असेल ह्याचा जेव्हा विचार करायचो मी, तेव्हा फक्त एकच उत्तर यायचं, राज्यसेवा, कलेक्टर, IAS, IPS या एक्झामद्वारेच आपण आपल्या भावंडाची, आपल्या भागातील आपल्या लोकांची सेवा करू शकतो. कुठंतरी राज्यसेवा देण्याचं ओढ जी म्हणतात ती याच्यातून लागली. आपला भाग देखील सधन व्हावा, आपली लोक देखील या प्रकारची शेती असावी, सधनता असावी, त्यांना शिक्षणाचा प्रत्येकाला संधी मिळावी, ही ओढ मात्र त्यातून कोल्हापूर भागातून जेव्हा तिथली परिस्थिती पाहिली तेव्हाच ती निर्माण झाली. त्यानंतर मात्र मग इंजिनिअरिंग संपलं आणि त्यानंतर ठरवलं की आपण आता राज्यसेवेच्या एक्झाम द्यायच्या आहेत, MPSC द्यायचे आहेत. आणि तत्कालीन काळामध्ये मात्र MPSCचे जे शेड्यूल असायचे ते मात्र रेग्युलर नसायचे तेव्हा, आणि बराच काळ कधी एक्झाम होत होत्या, कधी नव्हत्या होत. योगायोगाने मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा विषय माझा जो होता त्यातून जी एक्झाम देता येण्यासारखी होती आणि ज्याच्यामध्ये तुमच्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगचा उपयोग होणार होता, ती म्हणजे फक्त RTO डिपार्टमेंटची आमची असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ही एक्झाम देता येण्यासारखी होती, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता जी मी माझी स्वतःची सिद्ध केलेली होती, 5वी 4थी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, हा एक विषय होता, जनरल नॉलेज हा एक विषय होता आणि तुमचं इंजिनिअरिंगचं नॉलेज, हे तिन्ही गोष्टी माझ्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा RTO एक्झाम देण्याचा निर्णय घेतला. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये RTO एक्झामला जो वेळ लागत होता
तत्कालीन काळामध्ये इंजिनिअरिंग झालेली होती, घरून फोर्स स्वतःच किंवा गावातले आजपर्यंत जे आसपासचे आमची घरातली लोकं होती, मंडळी होती, ते देखील आग्रह करत होती की आता इंजिनिअरिंगपर्यंत तू शिकला आहेस तर लवकरात लवकर नोकरी करावी आणि घरभाराला हातभार देखील लावावा. हेही कुठंतरी प्रेशर होतंच. त्यातून मग लहान भावंडं, चुलत भावाची मुलं जी होती त्यांच्यात देखील कुठंतरी हे होतं, चर्चा असायची की एवढा इंजिनिअरिंग झाला आहे आणि जर ह्याला नोकरी नसेल किंवा हा काहीच करत नसेल तर मग शिकून तरी काय करायचं, याला कुठंतरी उत्तर शोधण्याची गरज माझ्यात निर्माण झालेली होती. तत्कालीन काळामध्ये त्यावेळी मात्र माझ्या डोक्यात परत स्वराज्य हा शब्द घोळत होता की स्वतःचा काहीतरी उद्योग चालू करूया का. एकतर असावी तर चांगली छान युनिफॉर्म नोकरी असावी ज्यामुळं मी काहीतरी करू शकेल, स्वतःला सिद्ध करू शकेल, किंवा मी एखादा व्यवसाय करेल आणि परत त्यातून मला स्वतःला सिद्ध करू शकेल. अशा कुठंतरी प्रचंड आकांक्षेने मी वावरत होतो. त्या दरम्यान वडिलांनी मला मार्गदर्शन केलं आणि एक छोटासा व्यवसाय करण्याची त्यांनी मला परवानगी दिली. व्यवसाय करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी जो मोठेपण त्यांनी दाखवला त्याबद्दल खरंच आज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. त्यांनी तत्कालीन काळामध्ये काही भांडवल जमा करून मला दिलं आणि मी माझ्या आवडीचं क्षेत्र निवडून परत ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असणारे ॲटोमोबाईल गॅरेज टाकलं. BE मेकॅनिकल करून ॲटोमोबाईल गॅरेज टाकणारा कदाचित त्या काळातला वेगळा मुलगा म्हणून कुणी मला हेटाळणी देखील केली गेली. गॅरेज टाकलं. गॅरेजबरोबर माझ्याबरोबरचे माझे अजून डिप्लोमाचे एक माझे सहकारी होते मनोज पडवळ, त्यांना देखील मी माझ्याबरोबर घेतलं आणि 2 इंजिनियर आणि गॅरेज चालवतात हे देखील एक प्रकारे कौतुकाची किंवा हेटाळणीची दोन्ही स्वरूपाने वेगवेगळ्या गोष्ट आम्ही घडवून आणली. उस्मानाबादमध्ये सुरू केलेलं आमचं गॅरेज, तिथं मित्रांची बैठक असायची ज्यामध्ये आमच्या चर्चाही व्हायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या असायच्या. काही मुलं राजकीय पार्श्वभूमीवर त्या आमच्या गप्पांच्या गोष्टीच्या ह्याच्यात असायचे, आखाड्यामध्ये असायचे. काही MPSC करायचे, काही इंजिनिअरिंग करायचे. तत्कालीन काळामध्ये यूथ ह्या विषयावर आमची बऱ्यापैकी चर्चा असायची. काहीही करून येणे हवं, आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येकाला यश हवं आहे याच्यात मात्र निश्चिती असायची. त्या आमच्या गॅरेजमध्ये आमच्या मित्रांच्या सहाय्यानं जेव्हा हे सगळे दिवस पुढं जात होते तेव्हा देखील अभिमानानं सांगा वाटतं, जरी आम्ही गॅरेज सुरू केलेलं असलं तरीसुद्धा उस्मानाबादमध्ये अल्प कालावधीमध्ये नामांकित झालेलं आमचं ते गॅरेज होतं. इंजिनिअरिंग मुलं स्वतः जेव्हा पाणी आणि नटबोल्ट घेऊन एखाद्या गाडीच्या मेकॅनिकबरोबर बसतात, काळे हात करतात, ही गोष्ट बऱ्याच जणांना वेगळी वाटत होती. एखादी चांगली कमी पगारावरची परंतु AC मधली नोकरी नाकारून स्वतः सिद्ध करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो होतो. आणि MPSCच्या त्या एक्झामची मी वाट पाहत होतो जिथं मला सिद्ध करता येण्यासारखं होतं, ती म्हणजे RTOची एक्झाम, कारण त्याचा बेस माझा इंजिनिअरिंगचा होता. आणि काही काळ 2 वर्षे अतिशय उत्कृष्टपणे जेव्हा दुकान चाललेलं होतं तत्कालीन काळामध्ये RTOची एक्झामची ॲड निघाली. मला आजही माझ्या मित्रांचा अभिमान वाटतो आणि त्यांच्याविषयी अजूनही कृतज्ञ वाटते. माझे मित्र असतील, पार्टनर असतील, आमच्या इंजिनिअरिंगचे माझे मित्र असतील, बालाजी धनवे साहेब असतील जे आज RTO इन्स्पेक्टर आहेत, यांनी सगळ्यांनी मला त्यावेळी खूप मुभा दिली आणि माझा जो सेटअप होता दुकानाचा तो सांभाळण्याचं काम माझ्या मित्रांनी केलं. एवढा मोठा सेटअप केलेला होता, भांडवल घातलेलं होतं, बँकेचं लोन होतं, CC होत्या. अशा परिस्थितीमध्ये दुकान बंद करून MPSCचा अभ्यास करणं हेही शक्य नव्हतं, कारण घेतलेलं कर्ज तरी फेडायचंच होतं. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनी आधार दिला आणि अभिमानानं सांगा वाटतं की त्या काळात तत्कालीन काळामध्ये मला MPSCला जाण्यासाठी माझे मित्र माझं दुकान जवळजवळ 8 महिने सांभाळत होते. त्या काळातलं दुकानातला प्रत्येक नटबोल्टाचा हिशोब त्यांनी ठेवला. माझ्या परस्पर त्यांनी ते दुकान मित्रावर विश्वास ठेवून सांभाळलेलं होतं आणि मी मात्र त्या 8 महिन्यामध्ये झोकून देऊन अभ्यास करण्यासाठी पुण्याला आलो. पुण्यात पूर्वीच माझे मित्र जे MPSC करत होते, राज्यसेवा करत होते, त्याच्यामध्ये आज STI अधिकारी आहेत, RTO इन्स्पेक्टर आहेत, एक आमचे जवळचे मित्र इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहेत. असे मित्र जे MPSC राज्यसेवा, IAS एक्झाम, IPS एक्झाम यांची तयारी करत होते, त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो. MPSCचा तसं बघितलं तर कुठलाही अनुभव माझ्या पाठीशी नव्हता. याच्यापूर्वी मी कुठलीही MPSCची एक्झाम दिलेली नव्हती. फक्त स्पर्धात्मक परीक्षामध्ये माझ्यावर स्वतःवर विश्वास होता की मी त्याच्यामध्ये कमी नाही पडणार आहे आणि त्या भरवशावर, इंजिनिअरिंगच्या नॉलेजच्या भरवशावर, स्वतःच्या मित्रांच्या प्रेरणेने मी पुणे येथे जॉईन झालो. पुण्यामध्ये आल्यानंतर पुणे अनभिन्न होतं माझ्यासाठी. कुठे क्लासेस लावायचे, काय करायचं, एका छोट्या खेड्यातून आलेला मी
आणि इकडं 2-3 अटेम्प्ट दिणारे RTO एक्झाम देणारे माझे कॉम्पिटिटर्स. कुठंतरी एक न्यूनगंड होता की आपण आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकू किंवा नाही. अशा परिस्थितीमध्ये आश्वासक आणि मित्रांचे शब्द माझ्या पाठीशी असायचे की तू करू शकतोस आणि तू मनापासून ही गोष्ट कर. त्यावेळी मी पुण्याला येताना मला अजूनही आठवतं, जेव्हा मी माझ्या पत्नीचा आईवडिलांचा निरोप घेत होतो, त्यांनी खूप त्या काळामध्ये 8 महिने आपला मुलगा जातो आहे, तर त्यावेळी त्यांनी जो विश्वास दाखवला की आम्ही तुला 8 महिने पुरेल एवढे आवश्यक तेवढे पैसे देतो आहे, तुला आवश्यक ती सामुग्री देतो आहे, तू 8 महिने घराकडे बघू नकोस, आम्ही सगळी जबाबदारी सांभाळू. माझा मुलगा त्यावेळी नुकताच जन्मलेला होता, लहान होता. पत्नीनं देखील त्यावेळी खूप मोलाची साथ दिली. ती इतर स्त्रियांसारखी म्हणत बसली नाही की ह्या मुलाची जबाबदारी आता मी कशी घेऊ, एकटीच कशी सांभाळू. तिनं देखील मला मोठी साथ दिली. तिचे ते आश्वासक शब्द होते, मुलाची, आमची, घरच्यांची कुणाची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही जावा आणि पूर्ण 100% लक्ष देऊन अभ्यासच करा. अशावेळी वडिलांनी सांगितलेले मला शब्द आठवत राहतात. ते म्हणले, त्यांनी त्यावेळी सिंहगडाचं उदाहरण दिलं होतं. तानाजी मालुसरे आपण आता सर्वश्रुत पिक्चर आहेच, त्यावेळी ते म्हणाले की जेव्हा गडाचे दोर कापले गेले तेव्हाच मावळे जीवावर उदार होऊन लढले होते. अशाच प्रकारे तू समज की आता तुला पाठीमागचे दोर कापलेले आहेत, हे दुकान, हे घरदार सगळं विसर आणि ही लढाई तुझ्या अस्तित्वाची आहे असं समजून तू लढ, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. कुठंतरी तो त्यांचा प्रचंड विश्वास दाखवलेला, इकडं मित्रांकडं सोपवलेलं दुकानाचं कारभार सगळा, बँकांची CC, लोन, कर्ज, लहान बाळ घरी, पत्नीकडं, या अवस्थेमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मात्र कॉन्सन्ट्रेशन हा जो शब्द MPSCमध्ये सर्वात महत्त्वाचा काय असेल तर आहे तो कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी जर माझे विचार भरकटत राहिले, काही दिवस मला त्याचा त्रास देखील झाला. विचार भरकटणं म्हणजे तुमचा वेळ वाया जाणं, आणि वेळ वाया जाणं म्हणजे तुम्ही पाठीमागे येणं. यासाठी सर्वात महत्त्वाचा जो कानमंत्र आहे त्याच्यामधला तो आहे कॉन्सन्ट्रेशन. आणि कुठंतरी त्यावेळी विवेकानंद सर्वांचे नेहमीच MPSC करणाऱ्यांचे तर सगळ्यांचेच ते दैवत मानले जातात. स्वामी विवेकानंदांचे एक मोठे छान असे फोटो आमच्या रूममध्ये होता. आश्वासक होता, उठा, जागे व्हा, चालायला लागा आणि जग तुम्ही जिंकण्याची क्षमता तुमच्यात आहेच. अशा प्रकारे जेव्हा मी स्वतःच मग सर्वांच्या प्रेमाखातीर आणि विश्वासानं बाहेर पडलो आणि एक्झामची तयारी चालू केली, तेव्हा मात्र मग मला तो गती येत गेली त्याच्यामध्ये. आणि हळूहळू कुठंतरी आपल्याला काय सिद्ध करायचे हे डिसाईड झाल्यानंतर माझं 100% कॉन्सन्ट्रेशन मी अभ्यासावर करू शकलो. तत्कालीन काळामध्ये जेव्हा अभ्यासाची सुरुवात झाली तेव्हाच पुण्यामध्ये महापूर देखील आला. त्यातली आठवण्यासारखी एक खूप घटना अशी, 26 जुलैची ती रात्र होती. रात्री आमचे मित्र, आम्ही रूम छोट्या होत्या, सगळ्यांना शेअर करूनच आम्ही इकडं राहायचो पुण्यामध्ये. रूम अशी होती की तो म्हणजे एक प्रकारचा गाळा होता, शटर, अजून आठवतो तो. तो शटरचा गाळा उघडला तर आतमध्ये डायरेक्ट आम्हीच असायचो. मग तो शटरचा लॉक केलेला आणि आतल्या साईडनं आम्हाला त्या रूममध्ये एंट्री होती. तर 26 जुलैची रात्र आठवती. सकाळी आम्ही जागे जेव्हा झालो तेव्हा कुठल्याही आवाजाने नाही किंवा कशाने नाही, शटरमधून पाणी आमच्या अंतरुणामध्ये शिरलेलं आढळलं. आणि दचकून जागे झालो तर अक्षरशः सगळं आमच्या रूममध्ये पाणीच होतं. खाली ठेवलेली पुस्तके भिजलेली होती. आम्ही ज्या भागामध्ये जिथं अभ्यास करत होतो त्या लायब्ररी आमची पाण्याखाली गेलेली होती. आणि 8-10 दिवस तो काळ मात्र अभ्यास करायला जागा नव्हती, रूममध्ये सगळं हे होतं. तरीसुद्धा या जेव्हा परिस्थितीच निर्माण होतात तेव्हा ज्यावेळी तुमचं मन स्थिर राहतं आणि तेव्हा तुम्ही ज्यावेळी एका उद्दिष्टाच्या दिशेने लक्ष देऊन अभ्यास करता किंवा लक्ष देता तेव्हा तुमचे उद्दिष्ट साध्य होतात असं म्हणायला हरकत नाही. त्या काळात देखील कुठलंही मन विचलित न होता जे पुस्तकं भिजलेली नाहीत त्याचा बाजूला घेऊन तो अभ्यासावर लक्ष देऊन त्याचं देखील युटिलायझेशन आम्ही सगळ्यांनी केलं. ग्रुप डिस्कशन असतील, एकमेकाला प्रेरणा देणे असेल, एकमेकांची मदत करणं असेल, हा जो ग्रुप होता त्यामधून त्या मित्रांच्या एकत्रितपणामुळं MPSCची एक्झाम सुसह्य झाली, देता आली. आणि अभिमानानं सांगावं वाटेल की त्या एक्झाममध्ये सर्वांनी इतका विश्वास ठेवलेला होता की तू यशस्वी होशील. आणि खरोखरच पहिल्या अटेम्प्टमध्ये मी महाराष्ट्रामध्ये झालेल्या त्या एक्झाममध्ये 2005च्या 38व्या क्रमांकावर उत्तीर्ण झालो. आणि उत्तीर्ण झालो हा क्षण खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. त्या काळात मोबाईलची साधनं नव्हती. मित्रांनी कुठून तरी फोनवरून दुसऱ्याच्या फोनवर सांगून मला तो निरोप मिळाला.
आणि त्यावेळी वाटलं की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सर्व घरच्यांचं सर्वांचं आपण खरंच म्हणजे त्यांच्या कौतुकाच आपण पात्र ठरलो, त्यांच्या विश्वासाच पात्र ठरलो. अशा प्रकारे जेव्हा MPSC UPSC आपण एक्झाम देत असतो तेव्हा माझ्या सर्व मित्रांना मी एक कानमंत्र म्हणता येईल किंवा माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी शिकलेला धडा म्हणता येईल, तो हाच आहे की MPSC किंवा सक्सेस नीड्स सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस अबाउट व्हॉट? कशाचं सॅक्रिफाईस जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्ही जो वेळ वाया घालवत असता, तेव्हा कुणीतरी अभ्यास करत असतो, तेव्हा तो पुढं जात असतो. तुम्ही जर एक दिवस पिक्चर पाहिला तर जो पर्सन अभ्यास करतो तो 3 तासानं तुमच्या पुढे गेलेला असतो. एक दिवस मित्रांच्यावर तुम्ही फिरायला गेलात तर दुसरा कोणतरी अभ्यास करणार तुमच्या पुढे गेलेला असतो. त्यामुळे सॅक्रिफाईस, लहान लहान सुख, त्या काळात तत्कालीन काळातले मोह, विचारांची गुंतागुंत, ह्या गोष्टी जितक्या आपण करू तितकं तुम्ही इतरांच्या तुलनेनं खाली येता. त्यामुळं सक्सेससाठी सॅक्रिफाईस हाच एकमेव मला वाटतं MPSCच्या माझ्या मित्रांना मी कानमंत्र देऊ शकतो. प्रत्येक गोष्टीचं त्या काळामध्ये तन्मयतेनं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा मला वाटत नाही तुमच्या हातून कोणी तुमचं यश हिरावून घेऊ शकेल. तुम्ही 100% जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला पोटेन्शियल लावतो तेव्हा ते यश तुमचंच असतं. स्पर्धात्मक परीक्षेची जेव्हा आपण तयारी करत असतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं काय असेल तर त्या काळामध्ये येणारं थोडंसं फ्रस्ट्रेशन. असं म्हणतात की स्पर्धात्मक परीक्षा ह्याचंच दुसरी डावी बाजू म्हणजे फ्रस्ट्रेशनसुद्धा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की कधी ॲडच लवकर निघत नाही, निघाल्या तर कुठंतरी आपलं त्या काळात अडचणी आलेल्या असतात. कधीतरी एक्झाममध्येच कोणतरी आपण आजारी पडतो, उत्तर येत असताना कधीतरी चुकतं, कधीतरी असंही होतं की तुमचा पूर्ण अभ्यास झालेला असतो पण काहीतरी तत्कालीन काळातल्या अडचणी आल्या असतात, कदाचित इमोशनल असतात, घरातले कोण व्यक्ती आजारी असू शकतो, कुठला एखादा आघात मनावर झालेला असू शकतो. अशा वेळी जेव्हा फ्रस्ट्रेशन ही त्यात परीक्षेचीच दुसरी बाजू आहे हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा त्या फ्रस्ट्रेशनवर मात करण्यासाठी देखील आपण काम करत राहू. मग त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की मग स्वामी विवेकानंदांचं लेखन असेल आणि आपल्याला ज्या गोष्टीतून प्रेरणा मिळणारे काही चरित्र असतील, मग ते कुणीही असेल, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, तुम्हाला आवडणारे अब्दुल कलाम असतील, आपल्याला सर्वांना प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद असतील, त्या काळामध्ये जेव्हा आपल्या मनात प्रश्न पडायला चालू होतील की मला फ्रस्ट्रेशन येतं आहे का, माझ्या मनात निगेटिव्ह विचार येत आहेत का, त्या काळामध्ये आवर्जून आपण काही काळ या चारित्र्यावर लक्ष द्यावा ज्यांचं संघर्षमय आयुष्य आहे आणि ज्यातून त्यांनी यश मिळवलेलं आहे. अशा ज्या आपल्या इतिहासातल्या प्रचंड सामर्थ्यवाल्या काही कथा आहेत त्याच्यामध्ये आपण लक्ष द्यावा. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कित्येक वेळा त्यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं ज्याच्यामध्ये त्यांची कुठल्याही क्षणी पराभव देखील होऊ शकत होता, जीवितहानी देखील होऊ शकत होती. परंतु लढाई लढणं हेच आपल्या हातात असतं, यश येणं अपयश येणं हे आपल्या हातात नाही. त्यामुळे माझ्या सर्व मित्रांना मी या माध्यमातून एवढं सांगेल की तुम्ही स्वतःचे 100% प्रयत्न द्या, यश 100% तुम्हाला मिळेल. आणि यश ज्यावेळी तुमच्या बाजूनं असेल आणि त्यातून जर समजा नकारात्मक काही मनात विचार येत असतील, येईल की नाही आलं तर काय करायचं, तर नाही आलं तर काय करायचं याची देखील तुमच्या मनात तयारी असावी. त्यासाठी देखील प्लॅन बी आपल्या मनात तयार असावा. किंवा कदाचित असं होऊ शकतं की आपल्याला ती पोस्ट नाही मिळाली किंवा ते एक्झाममध्ये आपण नाही पास झालो तर बऱ्याच मित्रांना फ्रस्ट्रेशन येतं. फ्रस्ट्रेशन अभ्यासाच्या काळात आलं तर चांगलं आहे, परंतु फ्रस्ट्रेशन जर निकालानंतर येत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यानंतर ह्या एक्झामशिवाय माझं काहीच नाही किंवा ही एक्झाम म्हणजेच माझं आयुष्य आहे तर आपल्या मनात प्लॅन बी देखील तयार ठेवा. प्लॅन बी काहीही असू शकतो. स्पर्धात्मक परीक्षेमधलं यश हे म्हणजे काही जीवन असू शकत नाही. प्लॅन बीमध्ये मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत ज्यांनी शून्यातून सुरुवात करून देखील आज ते जगावर राज्य करतायत. तर लढाई लढणं एवढंच आपल्या हातात आहे. कुठल्याही क्षेत्रात असो हार स्वीकारायची नाही एवढं मात्र मनात निश्चित ठेवावं. शून्यातून निर्माण करणारे व्यावसायिक त्यांचे देखील चारित्र आपण समोर ठेवावेत, ज्याच्यामध्ये धीरूभाई अंबानी असतील, इंटरनॅशनल लेवलवरचे इलॉन मस्क असतील, ॲपलचे निर्माते असतील, यांची देखील चारित्र आपल्या वाचनामध्ये ठेवावीत. आणि सक्सेस स्टोरीमध्ये जे सक्सेस स्टोरी झालेले आहेत त्यांची देखील वाचनात असू दोन्ही गोष्टी आपल्याजवळ ठेवाव्यात जेणेकरून लढाई लढून आपल्याला ह्या समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे. मग ते या माध्यमातून असू दे किंवा दुसऱ्या माध्यमातून असू दे, कुठलंही माध्यम जरी असेल तरी आपण सर्वांना मदत करू शकू, गाईड करू शकू आणि पुढं जाऊ शकू यासाठी प्रयत्न करणे हे मात्र 100% आपल्याला करायचं आहे. नोकरी करत असताना विविध अनुभव येत गेले. नोकरीत आल्यानंतर देखील घरच्यांचं
पर्टिक्युलरली वडिलांचं देखील मार्गदर्शन असंच होतं की आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवा. विसरू नका की आपण एका कुठल्या कुटुंबातून आलेलो आहोत, शेतकरी कुटुंबातून आपण आलेलो आहोत. आपले पाय मातीलाच असू द्या, कधीही जमीन सोडू नका. याचाच दुसरा अर्थ असा देखील होतो की येणाऱ्या प्रत्येक पर्सनला रिस्पेक्ट ठेवा. आमचे डिपार्टमेंटला आल्यानंतर माझे जे सिनियर ऑफिसर होते त्यांचं देखील खूप चांगल्या प्रकारे गायडन्स होत गेला होता. त्यातील माझे गुरु जे होते त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं होतं की आपल्या अंगावरची वर्दी ही लोकांना रुबाब दाखवण्यासाठी नसून लोकांची सेवा करण्यासाठी आहे. त्यामुळे त्याचा उपयोग जिथं समाजात जिथं शक्य होईल तेवढा तुम्ही करत चला. असाच एक प्रसंग आठवतो जेव्हा मी माझी ड्युटी संपवलेली होती आणि घरी निघालेलो होतो. खूप सारा पाऊस पडत होता आणि ऑफिसवरून फ्लाईंग स्क्वॉडची ड्युटी केल्यानंतर ड्रेस चेंज करायला देखील मला संधी नव्हती. त्यामुळे मी आहे याच युनिफॉर्मवर घराकडे निघालेलो होतो. घराकडे निघत होतो, ड्युटी तर संपलेली होती, मी माझ्या गाडीतून बाहेर पडलेलो होतो आणि रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक लागलं. नुकताच पाऊस पडून गेलेला होता, कदाचित ओलसरपणा थोडासा होता आणि ट्रॅफिक जाम दिसत होतं. अशावेळी अंगावरचा युनिफॉर्म मला सांगत होता की खाली उतर आणि काय झाले ते बघ, शक्य असेल तर त्यातून मार्ग काढ. आणि मी तोच निर्णय ऐकला, माझ्या मनाचं ऐकलं, गाडी बाजूला काढली, साईडला व्यवस्थित लावल्यानंतर मी पुढं जात राहिलो. साधारण 300 ते 400 मीटर पुढे गेल्यानंतर मात्र तिथे एक अपघात झालेला होता दुर्दैवानं. एक नवरा बायको आणि पावसाळ्यानंतरचा ती ओलसर असलेला तो रस्ता आणि त्यातून ती गाडी स्किड झाली होती. दोघांनाही प्रचंड लागलेलं होतं आणि त्यातली जी त्या व्यक्तीची घरातील स्त्री असेल समजूया, तिला मात्र डोक्याला खूप लागला असावं, रक्तस्राव खूप झालेला होता. ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि लोक मात्र ट्रॅफिक जाम करून बघायची भूमिका घेत होते. त्यावेळी एखादा अधिकारी किंवा एखादा युनिफॉर्म ड्रेसवरचा माणूस जेव्हा येतो तेव्हा मला कळलं की या युनिफॉर्ममध्ये किती ताकद असते. सर्व लोक पटकन बाजूला सरकले आणि त्यावेळी त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा मात्र फक्त माझ्याकडून होत्या. माझ्याकडून म्हणजेच या युनिफॉर्मकडून होत्या. कारण लोकांना असं वाटतं की हा युनिफॉर्म त्याचसाठी दिला गेलेला आहे, लोकांची सेवा करण्यासाठी, संकटात धावून जाण्यासाठी. आणि मग मात्र मी गेल्यानंतर अक्षरशः मला रक्त बघितल्यानंतर मला स्वतःला देखील कधी कधी चक्कर येते. पण तिथं कर्तव्य माझं पुढं होतं. कर्तव्याच्या पुढं मला या गोष्टीची कुठलीही जाणीव नव्हती, काही नव्हतं. मी जाऊन जेव्हा साधारण मध्यमवयीन त्या महिला असतील त्यांना स्वतः जेव्हा उचललं आणि त्या पती जो किंवा व्यक्ती जो होता तो देखील घायाळच होता पूर्णपणे. त्यांना त्यांच्या मदतीनं, तिथल्या लोकांच्या मदतीनं, मी आल्यामुळं पुढं अजून काही लोक पुढं आले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही जेव्हा तेव्हा उचललं. पटकन एक तिथलीच जाणारी रिक्षा थांबवली. रिक्षावाला असं एकटा जाणारच नव्हता आणि मला तेही अपेक्षित नव्हतं. मी स्वतः त्या महिलेला घेऊन आणि तिच्या त्या नवऱ्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांना दाखल केलं आणि जेव्हा तेव्हा ते डॉक्टर म्हणले, साहेब रक्तस्राव इतक्या प्रचंड प्रमाणात होत होता, अजून काही झाला असता, अजून थोडा वेळ गेला असता तर कदाचित आम्ही हिला वाचवू शकलो नसतो. त्यावेळी मला जो अभिमान झाला या युनिफॉर्मचा आणि मी त्या सर्व्हिसमध्ये असण्याचा, तो मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यात सर्वात छान प्रेरणादायी वाक्य मला जे आवडलं ते मी आपल्याबरोबर शेअर करू इच्छितो. ते वाक्य माझ्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर इचलकरंजीच्या राजवाड्यामध्ये खूप सुंदर अशा ठिकाणी लिहिलेलं होतं आणि ते वाक्य असं होतं, का आणि कशासाठी जगावे मी, विचारा प्रश्न स्वतःला नेहमी, जगू पांग फेडा या मायभूचे, आम्ही मार्ग चालवू जिजाऊ स्वतःचे, आम्ही मार्ग चालवू जिजाऊ स्वतःचे. या महाराष्ट्राच्या भूमीला शिवरायांचा इतिहास अंगांगात भिनलेला आहे, नसानसात भिनलेला आहे. त्याप्रमाणे आपण स्वतःला प्रश्न विचारावा की मी का आणि कशासाठी जगावे, तर त्याचं उत्तर येईल. या भूमीचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला जगायचे, इथली सेवा करण्यासाठी जगायचे, तुमच्या आदर्श राजाच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी जगायचं आहे, त्याचा एक किरण होण्यासाठी जगायचं आहे. येथील जनतेला समृद्ध सुखी होण्यासाठी जे काही महाराजांचे प्रयत्न होते त्यात कुठंतरी खारीचा वाटा तुमचा असावा, म्हणून तुम्हाला या गोष्टी आवश्यक आहेत, त्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. तुम्ही कुठल्याही पदावर असाल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल तरीसुद्धा आपल्या सर्वांचं ध्येय मात्र एकच असावं, जनसेवा हीच ईश्वर सेवा. जनतेच्या सेवेतूनच आपल्याला ईश्वराची खरी प्राप्ती होणार आहे, हीच आपल्या संत वाङ्मयाची सर्वांची शिकवण आहे. त्या पद्धतीनं आपण सर्व तरुण वर्गाला माझं आव्हान असेल
की आपण ज्या ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात 100% प्रयत्न करावेत. यश तुमचं आहे. यश आल्यानंतर पुढचा प्रश्न हाच आहे की मी माझं काम कशाप्रकारे करावं आणि कशाप्रकारे मी वागावं. तर त्याचं उत्तर मी आत्ताच दिलेलं आहे. सर्वांना आपल्या यूथ करिअर करणाऱ्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा. आजच्या या माझ्या छोट्याशा प्रवासाविषयी मला बोलण्याची आज इथे संधी प्राप्त झाली, त्याबद्दल मी टीम ग्रो मोशनचे खूप खूप आभारी आहे. त्यांनी त्यांच्या या कार्यामधून त्या अनेक जणांना मोटिवेशनल गोष्टी देत आहेत, दाखवत आहेत, जेणेकरून तरुण वर्गाला चांगले मार्ग मिळतील. तरुण वर्ग जो साधारणपणे कधी असं वाटतं की भरकटत चालला आहे की किंवा काय, त्यांना देखील यातून कुठंतरी करिअर गायडन्सच्या वाटा मिळतील आणि ते तरुण हा राज्य घडवतील, देश घडवतील. त्याबद्दल खूप खूप त्या टीमचे आभार. थँक्यू टीम ग्रो मोशन.